चंचल असलेल्या मनाला, चपळ असलेल्या मनाला एकाग्र करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी श्वासाचं आलंबन, दीर्घ श्वास किंवा ह्रस्व श्वास अगदी स्पष्टपणे जाणता आला पाहिजे. आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी ही प्रसन्नता अनुभवत आहोत. आपल्या मनाला निर्मळ करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 2000 वर्षापूर्वी हजारो भिक्षू, भिक्षुणी, उपासक, उपासिका यांनी या परिसरामध्ये बसून याच विद्येला अवगत करता करता आपल्या मनाला निर्मळ केलं, शांत केलं. शेकडोंच्या संख्येमध्ये उपासक उपासिका श्रोतापन्न झाले, सुकृतागामी झाले, अनागामी झाले. हजारोच्या संख्येने भिक्षू भिक्षुणी श्रोतापन्न, सुकृतागामी, अनागामी, अरहत झाले. तो हाच परिसर आहे. जगातलं जगप्रसिद्ध असणारं हे मोठं वैभव हजारो भिक्षूंनी तपून तपून परिपक्व बनवलेली ही भूमी आपण पाहिलं. किती सुंदर त्या लेण्यामध्ये किती सुंदर अनंताने वास केलेला आहे. आणि ते तरंग, त्या लहरी आजही अनेक लोकांच्या मार्गदर्शनासाठी त्या तरंग लहरी उपस्थित आहेत. त्या आपल्याला जाणायच्या, त्या आपल्याला अनुभवायच्या आहेत. त्यासाठीचा हा सर्व खटाटोप प्रपंच, सर्व प्रयत्न त्यासाठी आहे. आजही जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक जगप्रसिद्ध असणाऱ्या अजिंठा लेण्या पाहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून येतात. आणि ते येऊन 1 दिवस 2 दिवस राहून जमेल तेवढा वेळ ध्यान करून आपल्या मनाला प्रसन्न करतात आणि आपल्या स्वतःला धन्य मानतात. धन्य झालो म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये. आम्ही जगातल्या सर्वश्रेष्ठ प्रसिद्ध असणाऱ्या अनंताने वास केलेल्या, हजारो अनंताने निवास केलेल्या त्या लेण्या पाहून लोक प्रसन्न होतात. आपण त्या जगप्रसिद्ध असणाऱ्या लेण्यांच्या पायथ्याशी धम्मांचलमध्ये आपण सुंदर तो सुखद क्षण अनुभवत आहोत. ती प्रसन्नता अनुभवत आहोत.